ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राइब करा। आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून बघत आहोत। त्यानंतर फॉर्म माघारी घेतल्यानंतर मी स्वतः आपले उमेदवार अण्णा बनसोडे साहेब यांच्या सोबत फिरत आहे। दापोडेपासून जी सुरुवात झालेली आहे ती आज आम्ही मोहननगर चिंचवड या भागात आहोत। तर अत्यंत चांगली सुरुवात आहे। लोकांचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि एक टीम वर्क म्हणून अण्णा बनसोडे यांच्या प्रचाराची खूप चांगली चर्चा आहे। लोकांना अनेक मुद्दे अपील होत आहेत आणि अजितदादापासून पार्थदादा पवारपर्यंत सगळी यंत्रणा ही सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी आणि नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांच्या वैयक्तिक गाठीभेटी ते घेत आहेत आणि महायुतीची सीट म्हणून अण्णा बनसोडे यांना निवडून आणण्यासाठी खूप चांगले प्रयत्न ते करतात। आम्ही स्वतः प्रयत्न करतोय। रिपब्लिकन पक्षाच्या जिथं शाखा आहेत, जिथं संघटना आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः सर्व पदाधिकारी प्रचार रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि जसं पहिल्या मीटिंगला मी म्हटलं होतं की 50,000चा लीड मिळेल, परंतु हा लीड वाढताना आपल्याला दिसत आहे आणि हा 50, 60, 70, 80 हा लीड वाढत जाईल 20 तारखेपर्यंत आणि प्रचंड मोठ्या मताधिक्यानं अण्णा बनसोडे या ठिकाणी निवडून येतील। आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आणि राहिला प्रश्न विरोधकांचा, त्यांच्याकडे कुठलेही असे मुद्दे नाहीत, कुठलेही विजन नाही किंवा आम्ही काय करू आणि समाज म्हणून त्यांच्या पाठीशी कोणी नाही। फक्त केवळ उमेदवाराला विरोध करणं, अनेक पर्यायी उमेदवार देणं या भावनेतून विकास आघाडीने उमेदवार दिलेला आहे। यापेक्षा जास्त काही नाही। अण्णांना खूप चांगला प्रतिसाद आहे। सर्व जाती धर्माचे लोक, विशेषतः मुस्लिम समाजाच्या सोबत आहेत, अल्पसंख्याक सर्व सोबत आहेत, बौद्ध समाजाचे सर्व सोबत आहेत, सर्व संघटना, बौद्ध विहार हे सर्व सोबत आहेत आणि आम्ही सर्व यासाठी प्रयत्न करत आहोत। अत्यंत चांगली परिस्थिती आहे, यापेक्षा वाढेल आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत। एवढंच सांगते। आरपीआय कार्यकर्त्यांना काय आव्हान करा? आरपीआय कार्यकर्त्यांना खरं तर परवा आठवले साहेब आले, त्यांनी स्वतः मिटिंग घेतली आणि आवाहन केलं आहे की महायुती सत्तेत येण्यासाठी हे सीटसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अण्णा निवडून येणं म्हणजे महायुती निवडून येणं असं आहे। आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि ज्या काही मोदी साहेबांनी ज्या गोष्टी देशासाठी केलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये ज्या सरकारनं अनेक योजना आणलेल्या आहेत, फक्त महिलांची योजना नाही तर शेतकऱ्यांना शून्य वीज बिल असणे, अशा अनेक गोष्टी आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर देशात महायुतीत सरकार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात महायुती आलीच पाहिजे। त्यासाठी अण्णा बनसोडे यांचं सीट अत्यंत महत्त्वाचं आहे। या सूचना आठवले साहेबांनी केल्या आहेत। आठवले साहेब हे महायुतीचे एक मंत्री आहेत, त्यामुळे आम्ही सर्व आठवले साहेबांसोबत म्हणजेच अण्णा बनसोडे यांच्या सोबत आम्ही आहोत। सर्वजण कामाला लागले आहेत, सर्वजण सक्रिय काम करत आहेत। शेवटचा प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा काय प्रभाव असेल, किती असेल? लाडकी बहीण योजनेचा 100% प्रभाव आहेच, कारण आजपर्यंत जी सरकार आली मागच्या जवळजवळ 60-70 वर्षामध्ये कोणीही महिलेला असा सन्मान दिला नाही। 1,500 हे किती पैसे महत्त्वाचे नाहीत, तर महिलेचा त्या काही ना काही फुलाची पाकळी देऊन शासनाने त्यांचा सन्मान केलेला आहे। खूप श्रीमंत लोकांना पैशाची गरज नसेल कदाचित, परंतु जी आमची माई माऊली झोपडीत राहते तिला त्या 1,500चं मोल आहे आणि तिचा सन्मान सरकारने केलेला आहे। सरकारला 2100 रुपये होतील आणि त्याहीपेक्षा जास्त महिलांसाठीच्या अनेक योजना, नोकर भरती असेल, अनेक योजना ह्या 100% आणणार आहेत आणि याचा परिणाम आपल्याला या मतदानातून महिलांचा नक्की दिसेल। And press the bell icon. Never miss an update.